पद्धतीने विकासाचे कामं 4.5 वर्षात आणि माझ्या विधानसभेत काम करण्यासाठी आमच्याही काळामध्ये मी लोकसभा लढायला पाहिजे अशी माझी इच्छा होती आणि ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस असतील यांनी मला जी मागच्या 1.5 वर्षात माझ्या विधानसभेत केली जवळजवळ 3,000 कोटीची कामं मला दिले आणि त्याच वेळेस मी ठाणलं होतं की आता रामटेकचा गड सुद्धा आपण लढायला पाहिजे. मी विचार करून मग रामटेकची लोकसभेची निवडणूक मी लढत होती. काय काय विकासाचे मुद्दे तुमच्याकडे नेमके येतात? विकासाचे विषय असा आहे, मी विकास करणाराच माणूस आहे. ज्या पद्धतीनं प्रत्येक विधानसभेतले आपले जे कामं असतील केंद्र शासनाच्या योजनाच्या माध्यमातून जे विकास कामं असतील रोजगाराचा विषय असेल बाकी आता प्रत्येक विधानसभेचं एक विजन घेऊन काम करणार आहे आणि त्या पद्धतीनं काम करणार आहे. बहुजन समाजाच्या हितासाठी आपल्याला काय नेमकी उपाययोजना आहे? 100% जे ज्या पद्धतीनं या देशाचे लोकनेते सन्मान्य मोदी साहेब काम करत आहेत बहुजन समाज असेल बाकी समाज असेल या सगळ्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांचा विकास कसा करता येईल, गाव खेड्याच्या शहराचा विकास कसा करता येईल, सर्वसामान्य माणसाचा कसा विकास करता येईल त्याच पद्धतीनं माझं नियोजन राहणार आहे. मुख्यमंत्री साहेब येऊन गेले त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री साहेब येऊन गेले याचा प्लस पॉईंट तुम्हाला मिळेल असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच आहे. महाराष्ट्राचे लोकनेते आहे ते देशाचे नेते आहे याचा सगळ्याचा परिणाम 100% होणार आहे. यावेळेस जनतेने ठरवलं आहे की जो नारा मोदी साहेबांनी दिला 400 पार त्याच्यामध्ये रामटेक एक होत आहे. काँग्रेसमधून आता बीजेपी काँग्रेसचे काही कार्यकर्ते स्थानिक नाराज आहेत की आपल्यासोबत आहे? बरेचसे लोक माझ्यासोबत आहे. शेवटी जनतेला विकास पाहिजे आणि मी विकासाच्या मुद्द्यावरच हे सगळं करत मला फक्त गोलगोल फिरवून कामधंदे करण्याची माझी सवय नाही. मी जे काही आहे ते विकासासाठी गेलो आहे. माझी इच्छाच आहे की आता ज्या पद्धतीने माझ्या विधानसभेत मी काम केलं त्याच पद्धतीनं रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातल्या प्रत्येक विधानसभेमध्ये मी काम करणार आहे. खासदार तुमाने साहेब नाराज आहेत ते तुमच्यासोबत आहेत का? बिलकुल नक्की आहे. प्रत्येक दिवशी ते माझ्यासोबत राहतात. कुठलीही नाराजी नाही आहे. शिंदे साहेबांनी त्यांना जे काही चर्चा झाल्या त्यांना एक योग्य स्थान देण्याचं ठरवलेलं आहे. आज देशाचे पंतप्रधान आज आपल्या सभेमध्ये येतात कणांमध्ये आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये काय नेमकं बोला? आमचं सौभाग्य आहे की देशाचे लोकनेते माझ्या लोकसभा क्षेत्रात येत आहे. हे सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे की सर्वसामान्य जनतेचा जो नेता आहे सर्वसामान्य लोकांच्या शेवटच्या घटकांवर विचार करणारा नेता आहे. ज्या पद्धतीनं मागच्या 10 वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वात काम होत आहे ते नेते आज माझ्या लोकसभा क्षेत्रात येत आहे. हे सगळ्यासाठी करून येत आहे. एक अपील करून म्हणजे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील जनतेला एकच विनंती करतो की सर्वसामान्य माणूस या लोकसभेमध्ये उमेदवारीच्या रूपाने आपला माणूस म्हणून आपल्या समोर उभा आहे. माझी 4.5 वर्षाची माझी कारकीर्द फक्त ना फक्त विकासाची राहिली आहे. त्याच पद्धतीनं येणाऱ्या दिवसामध्ये लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहे. आपल्या माध्यमातून मी माझ्या जनतेला विनंती करतो की आपल्या सर्वसामान्य माणसाला एकदा येणाऱ्या 19 तारखेला भरघोस मताने स्वतःला निवडून द्या एवढीच विनंती करतो. राजू तुमची सरळ लढत कोणासोबत असं तुम्हाला वाटतं? तुमची सरळ लढत कोणासोबत असं तुम्हाला वाटतं? लढत आता काय की ज्या पद्धतीनं मला असं वाटते महाराष्ट्रात एकमेव काँग्रेसचे उमेदवार असतील ज्याच्यावरती विविध गुन्हे आहेत. आता मला हे कळतच नाही की उमेदवार देत असताना गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचे उमेदवार तुम्ही देता ज्यांच्यावरती 420चा गुन्हा आहे जे स्वतः जमानतीवर आहे. आता मला ते कळूनच नाही राहिलं की कुठले उमेदवार पक्षाकडे होते नव्हते आणि कसली उमेदवार. म्हणजे मला महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण असेल रामटेकचं जिथे एखादा उमेदवार जमानतीवर आहे, जिथे उमेदवाराला 420चा गुन्हा दाखल आहे, जिथे 76चा गुन्हा दाखल आहे, जिथे खंडणीचा गुन्हा दाखल आहे. एकमेव उदाहरण रामटेकमध्ये असेल काँग्रेस पक्षाचं ज्यांनी अशाला उमेदवारी दिली. मला असं वाटतं इथली जनता सुज्ञ आहे आणि जनतेला सगळं ठाऊक आहे.